मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बातम्या नसल्या की बातम्या बनवाव्या लागतात. मीही पत्रकार आहे. 50 वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम केलंय. अजूनही थोडीफार लुडबुडत असतो. इंग्रजीमध्ये हे आहे ना, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामं डोकं असलं किंवा रिकामं माणूस असला, काम नसलं, तर तिथे सैतान उचापती सुरू करतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि बातम्या नाहीत, बातम्या मिळत नाहीत, आणि मिळालेली जी काय माहिती वगैरे आहे बातमी म्हणून, ती सनसनाटी माजवत नाही, लोकांना उत्तेजित करत नाही, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा काहीतरी खळबळ माजवणारं लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. हा पत्रकारी स्वभाव असतो. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते. आम्ही केलेलं आहे, खळबळ माजवणाऱ्या अनेक बातम्या मी केलेल्या आहेत, ज्या वास्तवामध्ये बातम्या नव्हत्या. पण ठीक आहे, लोकांनी त्याचं मनोरंजन म्हणून पण स्वीकारलं, अनेकदा हे होत असतं. पण अलीकडल्या काळामध्ये खळबळ माजवणं म्हणजेच बातमी, सनसनाटी माजवणं म्हणजेच पत्रकारिता, अशा काहीशा समजामध्ये लोक जाऊन पोहोचले. आणि त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक किंवा टीव्ही पत्रकारितेच्या जमान्यामध्ये बातमी ही बातमी राहिली नाही, ती ब्रेकिंग न्यूज झाली. आणि त्यामुळे मग काहीच हाताशी नसेल आणि ज्याचा पुरावा देता येत नसेल, तेव्हा सरळ सरळ कुठचीही कुजबूज, कुठचीही अफवा ही सूत्रांनी सांगितलं, सूत्रांकडून, सूत्रांच्या हवाल्याने, अशा रीतीने या बातम्या, अफवा सुद्धा बेधडक बातमी म्हणून पसरवल्या जातात. आणि मग एकदा कोणाची तरी बातमी त्यातली किंवा अफवा ही जरा खळबळ माजवते असं दिसलं की इतर सुद्धा त्या खळबळीवर स्वार होतात आणि उथळ पाण्यात खळखळाट सुरू करतात. काल परवाची गोष्ट आहे. भारताचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात नांदेडला का कुठेतरी कार्यक्रमासाठी आले होते आणि मुंबईत सुद्धा येऊन गेले. आणि मग हे लोक करतात काय, मोदी किंवा शहा यांच्या ज्या बातम्या असतात त्या जाहीर असतात, त्यापेक्षा पडद्यामागे ते बऱ्याच हालचाली करत असतात. आणि त्या हालचाली काय करत असतात, कशा करत असतात, त्या घडून गेल्यानंतर त्याचे परिणाम दिसतात, तेव्हा कळतात, अरे हे तर अमित शहाच आहे. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. तर त्यांना धडा शिकवणं हे भाजपचं कर्तव्य होतं. पण ते करण्यासाठी घाई गर्दीने उठलेली आत्ताच्या आत्ता भोग काय, असं नाही. मोदी शहा हे अत्यंत थंड डोक्याने राजकारण खेळत असतात. अगदी षडयंत्र असो, कारस्थान असो, ते करताना देखील अत्यंत थंड डोक्याने असतात, उत्तेजित नसतात. जोश में नहीं तो होश में, ही मोदी शहांची नीती आहे. आणि म्हणून ते जेव्हा काही करतील असं तुम्हाला वाटतं, तेव्हा सूत्रांकडून बातम्या देऊन काहीही उपयोग नसतो. याची सगळ्यात मोठी कबुली इंडिया टुडे या मीडिया समूहाच्या संस्थापक आणि अध्यक्षाने अरुण पुरी यांनी 2 वर्षापूर्वीच दिलेली आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिलेली आहे. 2 वर्षापूर्वी 2023 मध्ये इंडिया टुडे या मीडिया समूहाचं एक कॉन्क्लेव्ह होतं, संमेलन होतं. आणि त्याचं उद्घाटन करायला पंतप्रधान तिथे हजर होते, मंचावर होते. आणि त्यांचं स्वागत करताना त्या समूहाचे संस्थापक आणि मुख्य अध्यक्ष अरुण पुरी म्हणाले होते की मीडिया आपसे बहुत परेशान है. म्हणजे कोणामुळे? नरेंद्र मोदींमुळे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या
भाजपमुळे मीडिया परेशान आहे, पत्रकार अत्यंत अस्वस्थ आहेत. कारण तुमच्याकडून कुठलीही आतली बातमी येत नाही. आणि आतली बातमी याचा अर्थ सूत्रांकडून. ज्या वेळेला देशाचा सगळ्यात मोठा एक मीडिया प्रमुख जाहीरपणे कबुली करतो की अंदर की बात आम्हाला कळूच शकत नाही, आणि याला आता 9 वर्ष झाली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्याच्या काही महिने आधी ते जवळजवळ भाजपचे सर्वोच्च नेता झाले होते. पंतप्रधान झाल्यापासून सरकारच्या आतल्या गोटातली कुठलीही बातमी आम्हाला मिळत नाही. हे जर इंडिया टुडेचा प्रमुख जाहीररित्या सांगतो, तर बाकी हे गल्ली बोळात माईक आणि कॅमेरे घेऊन धावणारे भिकाऱ्यासारखे त्यांना सूत्रांकडून कशी बातमी मिळू शकेल, ह्याचं उत्तर जरा शोधा. अरे अजित दादा हे शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये जाणार आहेत याची बातमी 1 तास आधीपर्यंत ज्यांना नव्हती ते सूत्रांचे कुठले हवाले देतात हेच मला कळत नाही. अजितदादा राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला पोहोचले 2023 मध्ये. तेव्हा सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंत सगळ्या वाहिन्यांवर एकच बातमी चालली होते की अजितदादा नाराज आहेत आणि त्यांची समजूत करायला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते येऊन पोहोचलेत. आणि अजितदादा एकाच गोष्टीसाठी नाराज आहेत की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेश अध्यक्षपद पाहिजे. याच्यावरच बातम्या रंगल्या होत्या. पण अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडून महायुतीमध्ये दाखल होत आहेत, शरद पवारांना झुगारून मोदींच्या फडणवीसांच्या भाजपमध्ये जात आहेत. याची गंधवार्ता सुद्धा ज्या कुठच्याही चॅनेलवाल्याकडे नव्हती. ते रोजच्या रोज सूत्रांचे हवाले देतात आणि वाटेल त्या थापा सनसनाटी माजवण्यासाठी तुमच्या आमच्या तोंडावर फेकतात. आणि मग अशीच एक काल परवा अफवा आली, सूत्रांकडून आली, की महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 1-2 दिवसासाठी काय आलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा हे नांदेडचा कार्यक्रम, मुंबईचा कार्यक्रम होता आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राज ठाकरे यांची भेट घ्यायची होती. पण राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट नाकारली. क्या बात है मित्र, केवढी केवढी सनसनाटी बातमी आहे. आणि एवढी सनसनाटी बातमी ही वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठच्याही चॅनेलवर आली नाही, तर आधी कुठच्या तरी युट्यूबवर आली आणि मग तिथून इतरांनी घेतली आणि मग त्याच्यावर चर्चा, डिबेट वगैरे सुरू झालं. राईचा पर्वत किंवा पराचा कावळा हे आपल्या भाषेतल्या म्हणी आहेत, उक्ती आहे. की पराचा कावळा म्हणजे पीस सापडलं, ते पीस म्हणजेच हळूहळू करत कावळा सापडला इथपर्यंत जातं. किंवा राई जे अत्यंत सूक्ष्म असं तेल बी आहे, ती एवढीशी राई आहे, ती म्हणजेच पर्वत आहे असं बनवून पेश करणं. आणि ह्या प्रकारची पत्रकारिता, यामध्ये तसूभर फरक नाही. पण ठीक आहे, राईचा पर्वत करणं किंवा पराचा कावळा करणं हे आपल्या बोली भाषेतून आलेलं असलं तरी थोडं काहीतरी होतं, राई होती, पर म्हणजे एक पीस तरी होतं. पण पीस कुठे आहे विचारलं तर सूत्रांकडून, आणि सूत्र कुठे सांगणार नाही. जसं ते सीए आल्यानंतर जे लोक शाहीनबाग मध्ये किंवा इतर कुठे कुठे काय काय करत बसले होते, कागज नाही दिखाएंगे, नागरिकत्व अधिकृत करण्यासाठी आपण या देशात जन्मलो, या देशातले आहोत, कुठल्या राज्यातले आहोत, काय आहोत याचं कुठलीही कागदपत्र दाखवणार नाही, आमच्या नागरिकत्वावर शंका घेण्याचं कारणच नाही, अशी आंदोलनं करणारे जे होते
ते आता जो बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारताबाहेर काढण्याचा सपाटा लागलेला आहे आणि बुलडोजर फिरायला लागलाय, तेव्हा आपापले कागदपत्र घेऊन धावत सुटलेत. पण ते काय सांगत होते शाहीनबागच्या वेळेला, कागज नाही दिखाएंगे. बरोबर आहे ना. तसे ह्या अशा सूत्रांच्या बातम्या देणारे असतात. ते सूत्र कधी सांगत नाहीत, कारण सूत्र नसतातच. आता जे शेकडो आणि हजारोच्या संख्येने बांगलादेशी आणि रोहिंग्यांना पकडले जात आहेत, त्यांच्याकडे कागद नाहीयेत. तोपर्यंत सूत्रांच्या हवाल्याने यांना नागरिक म्हणून इथे वास्तव्य करायची जी दादागिरी चालली होती, तिच्यावर जेव्हा घाला पडलेला आहे, त्यानंतर कागद बाहेर व्हायला लागलीत. तेव्हा राज ठाकरे यांनी भारताच्या गृहमंत्र्यांना भेट नाकारली. काय विनोद आहे बघा मित्र. ही कुठच्या कुशाग्र बुद्धीतून अशा बातम्या निर्माण होतात, आणि त्यासाठी आपल्याच लेंग्याच्या किंवा चड्डीच्या नाड्या घट्ट आवळतात तरी का, अशी शंका येते. आणि मग जेव्हा सूत्र गाठी सुटतात, तेव्हा सूत्र खाली पडतं आणि अशा बातम्या पूर्णपणे लोकांसमोर, जगासमोर नागड्या होतात. एक साधी गोष्ट सांगतो. राज ठाकरे यांनीच अनेकदा सांगितलेलं आहे की कोणी सांगितलं, फोन केला, बाबा चंद्रकांत दादा तुमच्याकडे का आले, त्यांचा फोन आला, म्हणाल तुमच्याकडे येतोय, चहा प्यायला येतोय, गप्पा मारू. तर त्याने येऊ नका असं सांगायचं. अतिथी देवो भव ही ज्या देशाची संस्कृती आहे, त्यामध्ये कोणीतरी एक सन्मानित व्यक्ती आहे, आणि ती जर तुमच्याकडे भेटायला येतो म्हणाल, तर त्याला नाही म्हणायचं का? आपण म्हणतो ये चहा पिऊ, गप्पा मारू. पण साधं भेटलं, लग्नात भेटले देवेंद्र फडणवीस, आपला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्या नात्या गोत्यातल्या कुठल्या तरी लग्नात एकत्र आले, तर ह्यांनी लगेच दोन शिवसेना, एक मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या युतीचे चौघडे वाजवायला सुरुवात केली. काय झालंय अजून? मला वाटते 1.5-2 वर्ष होऊन गेली असतील. एक दोन अशा विवाह किंवा कौटुंबिक सोहळ्याच्या विषयामध्ये हे दोन चुलत भाऊ एकत्र आले होते, आणि लगेच त्यांच्या पक्षांना एकत्र आणून, कान धरून एकत्र आणून बसवलं सगळ्या माध्यमांनी. पुढे काय झालं? काही नाही. अजूनही तीच चर्चा चालू आहे. दोन भाऊ एकत्र आले काय होईल, अमुक काय होईल, तमुक काय होईल. आणि त्याच मग ओघामध्ये आलेली ही बातमी असते की राज ठाकरे यांनी अमित शहाना भेट नाकारली. अरे आतापर्यंत किती लोक अगदी एका मुलाखतीमध्ये दोन भाऊ एकत्र येणार का, तर आमचं व्यक्तिगत भांडणं दुय्यम आहेत महाराष्ट्र हितासमोर, असं राज ठाकरेंनी म्हटल्याची मुलाखत प्रकाशित झाली. आणि 2 दिवसात एकनाथ शिंदे हे त्यांच्या घरी स्नेहभोजन करायला गेले. मुद्दा असा आहे की त्याचा आधार घेऊन तुम्ही बातमी बनवता, तो आधार भक्कम आहे की नाही बघाल की नाही. महाराष्ट्र हितासाठी, आता महाराष्ट्र हित म्हणजे काय याचा राज ठाकरेंनी त्या मुलाखतीमध्ये किंवा कुठेही खुलासा केलेला नाही. महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे यांनी नाक रगडून महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, कारण तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध मतं दिली होती, तरीही तुम्ही त्याच दोघांना सत्तेत आणून बसवलं. तर का बसवलं, का विश्वासघात केला मतदाराचा, यासाठी माफी मागणं हे सुद्धा महाराष्ट्र हित असू शकतं. राज ठाकरेंनी वारंवार आपल्या वेगवेगळ्या भाषणातून, कार्यक्रमातून हे सांगितलेले की मतं कोणाला दिली होती तुम्ही, मतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध दिली होती. मग उद्धव ठाकरे तुम्ही दिलेल्या मतांची आधारावर दोन काँग्रेसला सत्तेत आणून कसे बसवतात? हे महाराष्ट्राचं अहित आहे, हे महाराष्ट्राचं नुकसान आहे. आणि मी महाराष्ट्राचं नुकसान केलं म्हणून मी महाराष्ट्राची माफी मागतो आणि महाराष्ट्र हितासाठी कंबर कसून उभा राहतो. ही राज ठाकरेंची महाराष्ट्र हिताची व्याख्या आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्यासाठी एक अट असू शकते. हे साधं सरळ तर्क आहे, लॉजिक आहे.
तेव्हा महाराष्ट्र हित म्हणजे काय, त्याच्यासमोर दोन भावांची भांडणं फडतूस असतात, बरोबर आहे. पण महाराष्ट्र हिताची व्याख्या व्हावी लागते. आणि मग सुरू झाली, दोन भाऊ एकत्र येणार आणि लगेच 2 दिवसात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनी मिळून त्या सगळ्या चर्चेवर बोळा फिरवलं. कारण एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंकडे गेले आणि स्नेहभोजन करून आले. आता गंमत अशी आहे की एकनाथ शिंदे बरोबर मैत्री ठेवणं किंवा त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवणं हे उद्धव ठाकरेंना चालणार आहे का? टाळीला हाळी देणारे उद्धव ठाकरे. पण हलकरी आणि झिलकरी मागे जिजीर जिजीर जी म्हणायला उभे केले की हा खोळेपणा राजरोस होतो. आणि मग त्यातूनच एक नवीन सनसनाटी बातमी तयार होते, ब्रेकिंग न्यूज तयार होते की राज ठाकरेंनी अमित शहाना भेट नाकारली. अरे, एवढं सगळं असताना राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट यापूर्वी कधी झाली, कशी झाली, हे तरी आठवून बघा. पण वरचा मजला रिकामा. मेंदूमध्ये स्मरणशक्ती नावाचा पदार्थच उरलेला नाही या मीडियाच्या किंवा पत्रकारांच्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी अचानक एक दिवस बातमी आली की राज ठाकरे विशेष विमानाने राजधानी दिल्लीला गेलेले आहेत आणि त्यांची आणि अमित शहाची भेट ठरलेली आहे. कुठच्या तरी पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष विमानाने राज ठाकरे दिल्लीला गेलेले होते आणि मग दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ सचिव विनोद तावडे हे स्वतः त्या हॉटेलमध्ये पोहोचले आणि राज ठाकरेंना घेऊन अमित शहा यांच्या निवासस्थानी, बहुतेक त्या कार्यालयात मला आठवत नाही, पण राज ठाकरेंना घेऊन विनोद तावडे हे अमित शहाकडे गेले होते. ज्यावेळेला अमित शहानी बोलवले, आमंत्रण पाठवले आणि त्यासाठी विमान सुद्धा पाठवले, तर विमानाने दिल्लीला एक दिवस आधी जाऊन अमित शहाची भेट घेऊन त्यांच्यात बोलणी काय झाली हे कोणालाही माहित नाही. बंद दरवाजा आड अशी बोलणी होतात. जाऊन भेटले अमित शहाना आणि परत विमानाने, खास विमानाने राज ठाकरे परत मुंबईला आले. ही लोकसभा निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे. आणि तरीही त्यानंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश झाला नाही. ना लोकसभेला झाला, ना विधानसभेला झाला. मग राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी नेमकी कसली चर्चा झाली होती? 2024च्या प्रारंभी, सव्वा वर्षापूर्वी. पण अशी भेट झाली होती. आणि अर्थातच राज ठाकरे यांनी अमित शहाना फोन केला, मला तुम्हाला भेटायचंय म्हणून त्यांनी विमान पाठवलं, असं बिलकुल झालेलं नसेल. एक गोष्ट साफ आहे, राज ठाकरे स्वतःहून कोणाकडे जात नाही, ती वस्तुस्थिती आहे. पण कोणी स्वेच्छेने येत असेल त्याला धक्के मारून हाकून लावला किंवा साफसाफ नकार दिला अशी राज ठाकरे यांची ख्याती नाही, ओळख सुद्धा नाही. ओळख सुद्धा नाही. उद्धव ठाकरे यांची प्रकृती एकदम गंभीर झाली तेव्हा आपल्या मनसे पक्षाच्या एका शिबिरासाठी अलिबाग पर्यंत गेलेले राज ठाकरे हे आपला भाऊ गंभीर आजारी आहे कळल्यानंतर चुलत्याच्या एका फोनवर शिबिर सोडून तडक उलटे फिरले, मागे आले, मातोश्रीवर गेले आणि तिथून त्या लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन 2 दिवस तिथे मुक्काम ठोकून होते. आस्था, आपुलकी, प्रेम, भावना म्हणजे काय असतात हे कळणारा मला वाटते राज ठाकरे हा एकमेव नेता असेल. आणि म्हणूनच अगदी रतन टाटा पासून, अदानी पासून, चंद्रकांत दादा आणि अजित शेलार पर्यंत सगळे लोक राजकारणातले विरोध गुंडाळून
राज ठाकरे यांच्या घरी जात असतात आणि या सगळ्यांना अगत्याने बोलवणारे, स्नेहभोजन करणारे किंवा चहापान फराळ करणारे राज ठाकरे हे मुंबईत येणाऱ्या अमित शहाना भेट नाकारतात. हे स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही. असली खुळसट बातमी येते आणि त्याच्यावर मग ब्रेकिंग न्यूज होते, डिबेट होतात आणि एकापेक्षा एक मोठे विश्लेषक त्यावर आपलं अर्धवट अकलेचं पांडित्य सांगतात. यापेक्षा दुसरा विनोद असू शकत नाही मित्र. मराठी पत्रकारितेने एक प्रकारे त्या कपिल शर्मालाही मागे टाकलेलं आहे. इतकं स्वतःला हास्यास्पद करून घेतलेलं आहे, इतकं हास्यास्पद करून घेतलेलं आहे. काय खोड्यासारखे प्रश्न विचारता, काय वेड लागलीत का रे तुम्हाला? असं जर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजितदादा बोलत असतील तर आपल्याला सुधारण्याची गरज आहे, हा त्यातला संदेश असतो. आणि सुधारला नाहीत तर तुम्ही संदर्भहीन होऊन जात असता. आज मुख्य प्रवाहातल्या गोष्टींवर लोकांचा विश्वास नाही. सोशल मीडिया हा मुख्य प्रवाहातल्या मीडियाचा बाप बनून गेलाय. त्याचं हेच नेमकं कारण आहे की राईचा पर्वत आणि पर्वतात काय ते पराचा कावळा करता करता तुम्ही कावळ्याचे पर सुद्धा राहिला नाहीत आणि पर्वताची राई सुद्धा उरलेला नाहीत. अन्यथा असली खुळचट बातमी ही ब्रेकिंग न्यूज झाली नसती की त्याच्यावर डिबेट करण्यापर्यंत तुमची मजल गेली नसती. पागलखान्यात भरती होण्याची अवस्था आजच्या मराठी माध्यमांवर आली आहे, इतकाच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे का नाकारली याचं उत्तर कोणाकडे नाही, ना राज ठाकरेकडे. कोणी जाऊन विचारलं नाही राज ठाकरेंना की तुम्ही अमित शहाना भेट का नाकारली. जे होऊच शकत नाही ते करायला जायचं आणि मग ते घडलंय हे सिद्ध करण्यासाठी युक्तिवाद करत जायचा आणि शेवटी युक्तिवाद इथपर्यंत जाऊन पोहोचतो की विषय कुठून सुरू झाला होता त्याचीच आठवण नाही. चालू द्या पोरकटपणा. शेवटी गंमत अशी आहे ना की पाकिस्तानला जसं शहाणपण येणार नाही तसं महाराष्ट्रातल्या मराठी आणि देशातल्या मुख्य प्रवाहाच्या पत्रकारांना शेवटपर्यंत अक्कल येणार नाही. ते शेवटी निरुपयोगी आणि संदर्भहीन होऊन जाणं हेच त्यांचं भवितव्य आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.